रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ज्याच्यावर सगळी समाधानाची किंवा पारमार्थिक अगदी लौकिकसुद्धा प्रगती अवलंबून आहे, आहे तसंच राहणं अवलंबून आहे किंवा खाली जाणं अवलंबून आहे. जन्माच्या शेवटी काय आपलं काहीतरी एक होणार, ते ज्या सगळ्यावर अवलंबून आहे ते अंतःशत्रू. त्याच्याबद्दल आपण विचार करीत होतो. बाह्य शत्रूंच्याबद्दल फार विचार करायची गरज नाही, आपण पाहिलं. पण शेवटी अंतःशत्रूंची अशी अवस्था आहे की गणना न गणावे अशी अवस्था आहे. किती मोजाल तेवढं तुम्हाला ते आढळत राहतील. आणि एक आहे की जेवढा दूर कराल तेवढी शांतताही आपल्याला मिळेल, तेवढं जगाचं किंवा इतरांचं आकलन पण होईल आणि समजुतीतही वाढ होईल. हे सगळं शक्य आहे. गेल्या वेळेला आपण सबबीवर बघतो. हा अंतःशत्रू आहे. करायचं नसलं की लंगडी सबबसुद्धा चालते, पळते. तसं जसं आहे व्यवहारात, तर तसं इकडं कल्पना नसल्यामुळं म्हणू आपण, तर शमवीला अंतःशत्रूसी म्हणजे हे बॉर्न आहेत, ते आहेत, जन्माबरोबर साथीदार आहेत. त्यांनीच किंबहुना हे अंतःशत्रूंना निमाल्यामुळे कर्म ती चुकीची, मग त्यातून जन्म, असा जो मुळातच प्रवास आहे. तर त्याच्याबरोबर हे ते बरोबर आले. शमवीला अंतःशत्रूसी खूप आहेत. आपण सबबीवर बोलत होतो त्यावेळेला कसलीही सबब माणसाला पुढे करतायत आणि त्याच्यावर हा जो मोठा अंतःशत्रू आहे तो काम करीत राहतो. आणि इकडे तो आपल्याला सुख देतोय असं वाटतं, पण दुसऱ्या बाजूला तो आपलं नुकसान करीत असतो त्याला. आणि त्या अर्थाने त्याला अंत पण नाही सबबीला. मागे आपल्याला बोललो तसं पुरुष म्हणून काही अडचणी, स्त्री म्हणून काही अडचणी, काम आहे म्हणून नाही अडचणी, नाही म्हणून अडचणी, कसं काय त्याला ही सबब सांगेल का ती सबब सांगेल, त्याच्याजवळ जे आहे ते सबबीचं कारणच आहे असं समजलं पाहिजे. सारांश मला त्यावेळेला तो लक्षात आला. त्याच्याकडे जे म्हणून काही आहे तो लहान आहे त्यामुळे जमत नाही, ही सबब झाली असं आपण गेल्या वेळेला पाहिलं. तो मोठा आहे, तो बिझी आहे च्या काळामध्ये, तर त्यामुळे जमत नाही, नामाला वेळ नाही, वाचायला वेळ नाही असं वाटतं. म्हणजे जे आहे तेच सबब होऊन बसलेलं आहे. परत ते बदलून सबब जात नाही. वृद्धपणीसुद्धा आता दिसत नाही आपल्याला, किंवा हे अडचणी येतात, हातात ज्ञानेश्वरी उचलत नाही म्हणून वाचन शक्य होत नाही, म्हणून पुन्हा पारायण नाही. म्हणजे ही सबब आपल्याला शेवटपर्यंत अशी सोडित नाही, तर तिच्यावर आपणच लक्ष ठेवणं काम आहे. शमवीला अंतःशत्रूसी म्हटले. तशी आणखीन एक गोष्ट, जर आपल्याला अशा अनेक गोष्टी आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं पाहून पुढे जाऊ. तर असं जर काही असेल दुसरं, तर ती तुलना की माणसाच्या आयुष्यात मोठा अंतःशत्रू. वास्तविक तो त्याच्याबरोबर दिलेला आहे. जशी बुद्धी दिली, जसा तर्क दिला, तसं त्यानं तुलना ही शक्ती दिली खरं म्हणजे माणसाला. कारण मी आज इथे आहे की तिथे आहे हे कळायलासुद्धा त्याला कुठेतरी तुलनाच करावी लागते. समजा 10 किलोमीटरचा प्रवास आहे, मी दुसऱ्या किलोमीटरवर आहे आणि 10 किलोमीटर हे अंतर आहे, याच्यामध्ये 8 किलोमीटर राहिले हे कोण सांगतं? हे शेवटी तुलना करूनच समजतं. म्हणजे ज्या गोष्टी मुळात दिलेल्या आहेत, आता विकारांच्याबद्दल गेल्या वेळेला म्हटलं तसं विकारांच्याबद्दल जर महाराज म्हणले ते काही हे जर सगळं देवानं दिलं, तर विकार काही देवाने दिले नाहीत का? ते काही चोरांनी दिले नाहीत किंवा आणि कोणी त्यांनी दिले नाहीत, ते देवाचेच आहेत, देवानेच दिले. फक्त आपल्याला त्याचं कार्यकारण कळलं नाही, कशासाठी दिले हे कार्यकारण न कळल्यामुळे चुकीचा वापर होऊन मनुष्य त्या विकारांच्यामुळे कुठेतरी जाऊन अडकतो. जिथे त्याला जायचं आहे त्या वाटेला न जाता आड वाटेला जातो. तर ही जी तुलना आहे ही माणसाला खरं सांगायचं तर तर्कातून उद्भवलेली एक शक्ती आहे, बुद्धीतून उद्भवलेली एक शक्ती आहे. तुलना करू शकतो म्हणून करतो, करू शकतो ही ताकद आहे. त्या ताकद आहेच. आपल्याला एखाद्या वेळेला मुलाला आपण सांगतो, बघ त्याला सगळं अनुकूल आहे, त्याचं सगळे हे आहेत, त्याच्याप्रमाणे तुला काय कमी आहे, म्हणजे ही तुलनेचाच प्रश्न आहे.
तुला काय कमी आहे, हे जे आहे ना, हे सगळं तुला काय कमी आहे तर तुला एवढे मार्क मिळवायला, तुला पास व्हायला, तुला अमुक व्हायला, हे तुला काय अडचण आहे, असं जे काय आहे ते तुलनेत आहे. आता वास्तविक तो म्हणजे हा नव्हे, हा म्हणजे तो नव्हे, इथं खरं सुरुवात आहे. ही पण तुलनाच आहे. त्याचं ते कळतं. तो ज्या घरात राहतो, जिथे वातावरण आहे, जिथे वाढला आहे, जिथे त्याच्यावर संस्कार आहेत, ते तसंच्या तसं दुसऱ्या घरात सख्या भावाच्या शक्य नाही. तर बाकीचं जगाचं सोडूनच देऊ आपण, ज्याच्याशी तुलना करतो त्याची ते वातावरण सोडूनच देऊ, पण ज्या घरात तो राहतो तिथंसुद्धा ते दोन भावात शक्य नाही. एक भाऊ एका दिशेला जातो, दुसरा दुसऱ्या दिशेला जातो. मग इथं जर एवढं शक्य नाही आहे तर तुलनेने आपण काय साधणार? तर तुलना मुळात दोन गोष्टीतला फरक जाणून घेऊन त्याच्यातलं जे चांगलं आहे ते कसं समजून घेता येईल आणि चालता येईल हे त्यांनी आपल्याला आखून द्यायचं आहे. की ते तुलनेचं मूळ काम आहे, बुद्धीचं मूळ काम आहे. बुद्धी आहे म्हणून हे आकलन होऊ शकतं. आपण अनेक वेळेला समजा एखादी बुद्धी एखाद्याला कमी आहे तर त्याच्या लक्षातच येत नाही की अभ्यास कसा करावा किंवा काय त्या पद्धतीनं केलं तर काय होईल, ह्या पद्धतीनं केलं तर काय होईल, हे लौकिक चाललं आहे सगळं. तर ते माणसाच्या दृष्टीनं तेवढी बुद्धिमत्ता असेल तर लक्षात येतं, नसेल तर मग सांगणारा कोणी भेटेल, मित्र भेटेल, काही आई भेटेल, वडील भेटतील, कोणीतरी सांगतील, थोरला भाऊ सांगेल, कोणीतरी सांगेल की असं नको करू, असं कर म्हणजे हे होईल. आता इतकं सोपं आपल्याला हे कळलं कसं त्यांना? तर त्यांनासुद्धा पुन्हा तुलनेने कळलं, करी यायला हे कळत नाही आहे. आता कदाचित दुसरे समजा काय काका काकू कोणी असतील तर त्यांच्याकडे तो त्या पद्धतीनं त्याने अभ्यास करून घेतला, ते अमुक झालं तमुक झालं, त्यांना कळलं, कुवत कळली, त्याप्रमाणे काय करायचं हे कळलं, आवड कळली, अमुक कळलं, ते सगळं त्याप्रमाणे केलं आणि ते काय यशस्वी झाले समजा. तर त्यानं ह्या भावाकडच्या मुलाकडे बघितल्यावर वाटतं अरे ह्याच्यात त्याला काही तशी फार मोठा फरक नाही आहे, याला फक्त कसं करावा हा अभ्यास कळला नाही. आपण समजावून दिला किंवा त्यांनी ऐकला, विचारला तर आपण ह्याला पण हे सांगू शकू, ह्याच्याकडनं पण हे होऊ शकेल असं वाटतं. तर ह्या वेळेला हे मूळ कळलं कसं? तर मूळसुद्धा त्याची आणि त्याची तुलना केल्यामुळेच कळलं. म्हणजे तशा अर्थाने ती वाईट नव्हेच. आपण सुद्धा साध्या व्यवहारामध्ये सुद्धा अमुक एक पद्धतीनं तो एक कार्यक्रम आहे, अमुक एका पद्धतीनं व्हावा, कशावरून ठरवलं आपण? आपल्याला अंतस्फूर्ती झाली का काही? 4 लग्न बघितली आणि 5वं ठरवलं, ह्याच्यापेक्षा काय सांगा मला? 10 लग्न बघितली, 20 लग्न बघितली, आपण अनेक गोष्टी बघत आलो, त्यानुसार काय करावं लागतं हे साधारण कळलं. मग त्यानुसार आपण त्याच्यात आणखीन काय करू शकतो परत तुलनेने ठरवलं की जे त्यात नव्हतं ते शोधून काढायला कोण जबाबदार? नव्हतं शोधून काढायला तुलनाच जबाबदार, ती बुद्धीच जबाबदार. त्या बुद्धीने हे शोधून काढलं की त्यात हे नाही आहे, मग आपल्यात ते असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी वैशिष्ट्य झालं, काहीतरी वेगळेपणा आहे, लोक काहीतरी म्हणतील, हे सुद्धा तुलनेचंच आहे. वेगळेपण सुद्धा तुलनेनेच कळतं माणसाला वेगळेपण तरी कशामुळे कळतं? तुलनेने कळतं. पण अडचण कुठे आहे की वेगळेपण तुलनेने कळलं तरी आपण वेगळं असावं हे तुलनेने घोटाळा आहे. शस्त्रच आहे ते, पण आता दुसरी बाजूची धार लागायला लागली त्याची, ती आपल्याला लागणार. त्यामुळं हे दुधारी काम आहे. ते एक कळलं ते बरोबर आहे की ह्याच्यातलं एकासारखं दुसरं नाही, वेगळं आहे हे कळलं, पण वेगळं करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तर ते त्रासदायक ठरलं. तर कारण ते तसं असणार नाही जगामध्ये. त्याच्यासारखं करायला गेलं तर त्याच्यासारखं कोणीतरी आधीच केलेलं असतं, ते आपल्याला माहीत नसतं. तर अशा अर्थाने तुलना माणसाला त्याचा घात करीत असते. मग ह्या तुलना प्रगतीत असतात, मग माणसाच्या व्यवहारात असतात, काय किती घरादारात आहेत, त्या फर्निचरमध्ये, अमक्यामध्ये तमक्यामध्ये, सगळ्यात वाहनात आहेत, दुचाकीत आहेत, तिचाकीत आहेत. ते आपले इंजिनियर होते ना, ते एक चकी चालवायचे, ते एक आपले मित्रच होते, ते एक चकी सायकलवाले, ते का विक्रम केला त्याने, तर ओळखीचेच आहेत ते आपल्या. तर ते एक चकी सायकल चालायचे, म्हणजे तुलनेनं सुद्धा आपल्याला अरे एक चकी म्हणजे ही अवघड गोष्ट आहे. अर्थात ती न जमण्यासारखी होती, त्यामुळे फारसं त्या नादाला लागलं नाही. जे विशेष काही प्रयोग करणारे असतात लोक तेवढेच ते करतात. पण अशा तऱ्हेनुसार तुलनेने कळलं, 2पेक्षा एकावर चालवणं अवघड आहे हे सुद्धा तुलनेने कळलं ना. म्हणून त्यांनी काय केलं याचं महत्त्व कळलं. जर माझ्याकडे ही बुद्धीच नसती तर आपण म्हणलं तर काय 2 काय 3 काय 1 काय 4 काय सगळं ऐकलंच की शेवटी असं म्हणलं तर त्याला काय अर्थ नाही. ह्याला बुद्धिमत्तेची आणि हे वेगळेपणा ओळखण्याची तुलनेची गरज आहे की अरे बाबा 2 चाकावर चालवतो आहे. म्हणजे अनेक वेळेला सायकल चालवतो आहे म्हणणंसुद्धा मला लहानपणी जेव्हा सायकल चालवली तेव्हा वाटायचं. त्यांनी मला माझ्या मित्राने विचारलं होतं तेव्हा, सायकल चालवता येते का? हो सायकल. तुला चालवता येते का? येते. मला येते. मला कधीपासून येते. माझ्यासारखी येते का? म्हटलं तर सायकल चालवण्यात माझ्यासारखी काय येणार? काय तू चालवतो ते मी चालवतो. म्हटलं तू चालवून दाखव, मी चालवून दाखवतो. बरोबर चालू आपण. म्हटलं तर हात सोडून येते का? तर काय करणार? मला हात सोडून नका काय.
मला वाटतं की तिथं हँडल म्हणजे हात म्हणजे ते धरायसाठीच असतो असं माझी समजू दे. त्यानुसार म्हणलं हात सोडून चालवायचं तर हात सोडून बाबा चालवता येत नाही आपल्याला, हात सोडून वळवता येते का नाही म्हणलं काय मला यातलं काय येत नाही. मला सरळ सायकल हातात धरता येते, वर बसता येतं, चालवता येते, वळवता येते, एवढं करता येतं. पण हात सोडून म्हणजे आता असं काहीतरी करण्याचा प्रयत्न मनुष्य ह्या तुलनेत जात असतो. आता ह्यात जर समजा आपल्याला हात सोडून येत नाही असं जर वाटून बसलं तर घरी खंतच करायची वेळ आहे, दुसरं काही नाही. इतकी वर्ष आपण सायकल चालवली पण आपल्याला हात सोडून चालवायची काय म्हणजे आपल्याला वाईटच वाटणार माणसाला. म्हणजे तुलना कुठे विखाताकडे जाते आणि ती कुठे उपयोगाकडे असते, कुठल्या उपयोगासाठी दिली आहे यातला फरक लक्षात येतो लगेच. मग हात सोडून चालवत होते आता याला काय अर्थ आहे. आता योगासनं येतात, शीर्षासन येतात, आता शीर्षासन नाही येत, प्रसंगात करावं लागतं ती गोष्ट वेगळी. पण हे जे काय खरं नाही, सगळ्या जगापुढं आपल्याला शीर्षासन करायची वेळ ती बाबा शीर्षासन करतो पण हे काय मंजूर करा काय ते असं म्हणायची वेळ ती हे ठीक आहे. म्हणजे खिसा खाली होतो त्यावेळेला तर ते ठीक आहे. पण हे करावं असं आहे का ह्याच्यासाठी ते नाही. मुळात योगासनं ही माणसाचे काही आंतरिक बाजू, काही शारीरिक बाजू ह्या गोष्टी तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिलेली विद्या आहे. मग आता अशा तऱ्हेच्या विद्यांच्यामध्ये मला जमणारी गोष्ट हे आपण शोधून काढू. त्याच्यासाठी ती बुद्धी आणि तुलना उपयोगी आहे. त्यांनी ते केलं म्हणून आपण ते तसं करावं असं नाही. आणि ते त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं केलं म्हणजे आपण उद्धरून जातो किंवा जास्त काय होतं अशातला काय भाग नाही. ज्याला जे मानवणार आहे ते त्यांनी केलं तर तो उद्धरतो हे खरं सांगायचं. मग तुलनेची मर्यादेची रेख कुठं आणली आपल्याला थोडक्यात सांगायचं. तुलनेची मर्यादेची रेख कुठं आहे हे मी कसं आहे ती ओळखणं, मला काय गाठायचं आहे ते ओळखणं. आता त्यांनी काय केलं तर त्यांनी केलं असेल. आणि जर काही असं करण्याच्या वेगळं करण्याच्या नादात मी म्हटलं ना वेगळं पाडणारी पुढे तुलनाच आहे. ती वेगळं पाडती, एका बाजूला पाडते, एका बाजूला राहावंसं वेगळं राहावंसं वाटतं. ह्या सगळ्यात आपण वेगळे राहत नाही, आपण वेगळे पडतो असं होतं. आणि मग त्याचा त्रास होतो. मग आता हे कसं गणित म्हणजे जे मूळ कामासाठी दिलेली विद्या आहे ती औषध मुळावर आल्यासारखी ती आपल्यावर येते. म्हणजे ते आपलं दुःख वाढवते. अचूकतेने सुखाची वाढ केली पाहिजे. मग तुलनेने कळावं तर मी कसं आहे त्याच्यावरती ठरतं. आणि असं काहीतरी वेगळं आहे म्हणून ते आपण केलं म्हणजे काही होत नाही. आपल्याला रमणांचं चरित्र आपण वाचलं असेल ना की माझं काय होईल म्हणून त्यांनी विचारलं, व्हॉट इज माय फ्युचर असं त्यांनी विचारलं. तो साधू सतत हात वर करून कायम म्हणजे त्याचा एक तपश्चर्याचा भाग आहे. काय त्याला वाटलं तपश्चर्या ती करावी म्हणून त्यांनी केली असेल, कुणीतरी पाहिली असेल. एका पायावर उभे राहून लोक आपण एक पूर्वी डे काय केलं तसं सतत हातवर करून तो तसाच्या तसा असायचा. आणि एका पायावर एका हातावर राहून म्हणजे हे म्हटलं तर हे कठीण आहे, हे मान्य आहे. तसं नुसतं उभं राहणंसुद्धा या अर्थाने असं काही काळ 1-2 मिनटं 5 मिनटं असं सुद्धा राहणं अवघड आहे. पण हे तो करत होता, हे खरं आहे. हातवर करायच्या ते रमणांच्या त्या आश्रमावरून जाताना तिथे थांबले होते. त्यांनी रमणांना निरोप पाठवला की त्यांच्या शिष्यांच्या बरोबर की मी अशा अवस्थेत मी साधन करतो आहे तर व्हॉट विल बी माय फ्युचर, माझ्या ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये माझं काय होईल. ते म्हणजे आत्ता जे चाललं आहे याच्यापेक्षा काही फारसं वेगळं होणार नाही म्हणून त्याला सांगा काय होणार आहे याच्यातून. त्यांनी कुठेतरी तुलनेने ते ठरवलेलं आहे की जितकी कठीण तपश्चर्या करेल तितके भगवंत लवकर प्राप्त होतो. असं काहीतरी त्याची कल्पना असावी. खरं सांगायचं तर सरळ आपण वागलं तर भगवंत लवकर प्राप्त होतो. आपण तुलनेने जे घोटाळे करतो ह्याच्यापेक्षा तो जास्त त्याच्यापेक्षा तो कमी वगैरे जे हे कार्यक्रम आहेत ना हे सगळ्यांना घोटाळा होतो. जगात सगळ्यांना यामुळे घोटाळा आहे. गोळा काळा तो काय फॅसिझम कॅसिझम काय काय सगळे अँटॅगोरिझम याच्यातूनच आलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल तर तुलनेने जग व्यापलेलं आहे अक्षरशः. म्हणजे आणि हे व्यापलेल्या जगातून आपला व्यवहार आपल्याला जिथे जायचं आहे तो करायला सोपा होण्याऐवजी अवघड होतो. म्हणून तुलनेत अर्थ नसतो. तुलनेने समजून घेता येतं की अभ्यासाची माझी पद्धती अशी आहे आणि त्यांची अशी आहे. मग ही मला जमण्यासारखी आहे का, तर ती जर जमण्यासारखी असेल तर त्यांनी केलं तर माझं काम अभ्यासाचं लवकर होईल. हे आपल्या व्यवहाराच्या बाबतीत उपयोगाचा भाग. पण त्यांनी जी केलेली आहे ती अभ्यास पद्धत समजा जर काही किचकट असेल आणि ती त्यांच्या बुद्धीला मानवणारी असेल तर माझ्या पद्धतीनं मी अभ्यास करणं चांगलं आहे. कारण मी या बाजूनं निश्चित तिथे जाईन. ठीक आहे मी 2 दिवस उशिरा जाईन, 4 दिवस उशिरा जाईन, कारण माझ्या बुद्धिमत्तेला किंवा ज्या पद्धतीची ठेवण आहे त्याला हा अभ्यास योग्य आहे. आणि ज्याची तशा पद्धतीची ही आहे, आपण काय शकुंतला देवी आहे का मला सांगा, उगाच काहीतरी म्हणण्यात काय अर्थ आहे. हे 212चा 212वा घात वगैरे ते सांगतात 5 मिनटं तुम्हाला. म्हणजे हे जे काय आहे त्या अशा तऱ्हेची पुस्तक आहे. फिगरिंग दी जॉय ऑफ नंबर्स आपल्याला आठवणीत असेल तर फार चांगलं पुस्तक आहे ह्याच्यावरती. फिगरिंग दी जॉय ऑफ नंबर्स हे आहे खरं. पण आणि त्यांचे प्रयोग तर किती झालेत पूर्वी आपल्याला माहिती आहे. अजूनही एक विषय ऐतिहासिक विषय आहे की काय बुद्धिमत्ता आहे. आता अशा तऱ्हेची बुद्धिमत्ता होती त्यांची. एवढं संबंध जवळजवळ एक 10 ओळी तरी किमान 10 ओळी किमान चाललेली अशी संख्या आहे. आणि तिची त्यांना त्याचा वर्ग सांगायचा आहे, त्याचा घन सांगायचा आहे. तर नुसतं ते वाचल्यानंतर त्यात
तुम्ही काउंट करा तिकडे. आणि त्यांची त्यावेळेला कॉम्प्युटर्स जरा नवीन होते, पण तरीसुद्धा बेसिक ह्याच्यात सगळं तयार झालेलं होतं तेव्हा. तर त्याच्या आत त्यांचं उत्तर तयार असेल. आणि फळ्यावर प्रयोग याचे फळ्याचे आपल्याला हे फोटो पण मिळतील. हे फळ्याचे फोटो काढून ठेवलेले आहेत आणि त्यांचं एक मोठं डॉक्युमेंट आहे, म्हणजे शकुंतला देवींचं वाद नाही. आणि फिगरिंग दी ज्या सिलेबस तुम्ही बघितलं त्या आपणही बघितलं असेल. पण हे त्यांनी अशा तऱ्हेने केलं म्हणून मला तशा तऱ्हेनं जमेल असेल. माझं आपलं 2-2, 4, 4-2, 6 आपला प्रपंच साधारण असाच आहे. 10-10-20 जमलं तरी खूप झालं. 10-10-19 म्हणलं नाही म्हणजे खूप. 10-10-21 म्हणलं म्हणजे खूप. हे एवढं जर जाणार तर तेवढंच ठरवलं. आणि काय बिघडलं? जगात सगळ्या प्रकारची माणसं नकोत का? सगळ्यात देवी झालं तर कोणी कोणाला नमस्कार करा असं नाही का? सगळेच जर असं एकदम घातून घालून सगळं सांगायला लागले तर मग काय होईल? घात होईल. तर ते भगवंताला माहिती आहे. त्यामुळं हे सगळं भगवंताला माहिती आहे. म्हणून तिने खरं सांगायचं त्या वेगळ्यापणा ठेवला की हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, तो वेगळा. तर त्याला काही एका साच्यातनं काढता येत नव्हते का? आपल्याला विचार केला समजा आपण आपल्याकडे मारुती याच्या गणपतीच्या मारुतीच्या मूर्ती, आपल्याकडे ह्या गणपतीच्या मूर्तींचं जे साचेचं एवढा सीझन असतो त्या साच्यात ते बरोबर एका साच्याच्या गणपती येतात. बैठा पाहिजे, उभा पाहिजे, सिंहासन पाहिजे, अमुक पाहिजे. एक 10 साचे करून ठेवले. तुमच्या कुठला ते ठरलेलं असतं. तिथं विचारतात गेल्यावर सुद्धा आपल्याला, म्हणजे तुमच्या कुठल्या प्रकारचा गणपती, म्हणजे ते जे काही साचे ठरलेले आहेत तर ते त्या ठरलेल्या साच्याप्रमाणे मला बैठा, मला ते एक पाय असा सोडलेला हवा, मला अमुक हवा. त्यांच्याकडे 10 साचे तयार. तर आता तुम्ही सांगाल त्या साच्यातला गणपती तुम्हाला ते जाणार. म्हणजे अशा तऱ्हेनं जर सारखेपणा आणून जर काही करायचं असतं तर तसं नाही आहे. हे तुलनेनं फक्त याच्यापेक्षा तो अधिक बरा. आज शेवटी असं आहे, गणपतीचं उदाहरण निघालं म्हणून चालतं. भक्तिभावाचा प्रश्न आहे की नाही. त्यामध्ये मला या बैठकीमध्ये गणपती पाहायला की भक्तिभाव वाटतो. मग तो घ्यावा. म्हणजे तुलना कशासाठी करायची? तर तो 1000ला मिळतो, हा 500ला मिळतो आणि 251ला हा 51ला. म्हणजे 51 म्हणजे कमी पॉवरफुल असलं असं काही नाही. 51 तितकंच फळ देतो जितकं 1001 देतो. असं तसंच होईल. असं तो काय माणूस आहे का? तो देव नाही का? म्हणजे तुलनासुद्धा किती कुठे काय करावी याचं काही त्याचा भाग आहेच. त्यामुळे ही तुलना माणसाला अंतशत्रूच येतो. म्हणजे हे तुलनेचं स्वरूप आपल्या अगदी वस्त्रप्रवारणापासून, मी उल्लेख करीत नाही, पण वस्त्रप्रवारणापासून ते थेट परमार्थापर्यंत सगळीकडे व्यापून राहिलेली तुलना आहे. आणि मग शेवटी मग तुमचा म्हणजे तुमचे गुरु का आमचे गुरु वगैरे इथपर्यंत येतात. आणि मग शेवटी मग तुमचा देव का आमचा देव असं म्हणेपर्यंत येतं. आणि याच्यावरून केवढे संघर्ष होतात. आता धर्म आहे, धर्म तर आचरण लक्षण आहे. ते खरं सांगायचं तर आचार लक्षणो धर्म हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे चांगल्यात चांगलं कोणतं आचरण असेल ज्यांनी सर्वांचं कल्याण होईल अशासाठी धर्म स्थापन केला. मुळात सरळ त्यांचं काम होतं. आम्ही त्याला आणखीन जाती स्वरूप दिला, अमके स्वरूप दिलं, तमके अहो माणूस नाही नीट वागत आहे, त्याच्याशी प्रश्न आहे. म्हणून कृष्णमूर्ती म्हणायचे मला काही ते काही सांगू नका. माणूस तुमचा प्रश्न सांगा, दुःख सांगा, त्याच्यावर उत्तर शोधूया, आपण दोघं काम करू, हे ठीक आहे. म्हणून आचार लक्षणो धर्म हा याच्यासाठी खरं धर्म. पण धर्माच्या नावावर जेवढ्या हत्या झाल्या, जेवढे त्रास झाला, जेवढं नुकसान झालं तेवढं कशाच्याही झालं नाही. महायुद्धाने सुद्धा नुकसान झालं नाही, इतकं नुकसान धर्माने झालं. मग आता हे चांगलं का वाईट, आपण हे विचार करण्यावर आहे. विचार ठरवावं याच्यासाठी. कारण प्रत्येकाचा आग्रह असा आहे की माझा धर्म श्रेष्ठ आहे असं नाही आहे. मुळात मनुष्य धर्म श्रेष्ठ आहे खरं सांगायचं तर. ती माणुसकी नसली आणि धर्माचं नाव कुठलंही असलं तरी त्रास आहे का सुख आहे मला सांग, साधी गोष्ट. म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. ते पुन्हा शोधून असं तपासून पाहायला पाहिजे. तुलना उपयोगी होणार असेल तर इथे होणार. तर या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर ही तुलना आपल्याला कुठेपर्यंत येते. म्हणून मग तुमचे गुरु पॉवरफुल, आमचे गुरु पॉवरफुल वगैरे ते मागे ह्यांचे आपल्याला कोणाचं जैनचं सांगितलं होतं तसं की तुमचे गुरु काय करून दाखवतो, ते ह्या किनाऱ्यावर उभे राहतात वगैरे सांगितलं. ते म्हणले असलं काही करत नाही. तिकडे तुम्ही काय तो हा बोर्ड लावायचा, काय होतं त्याच्यात मला ते आठवतं, ते पेंटिंगसाठी बोर्ड असतो आपल्याकडे स्टँड लावून वगैरे. ते निसर्ग चित्र काढणारे लोक असतात ते जाऊन बसतात तिथे कुठेतरी ह्याच्यावर डोंगराच्या काठी वगैरे. त्या पाणी सोय असावी त्यांची बहुतेक त्यांच्याबरोबर. पण ते जे काय असतं ते कारण ते तासन तास लागतं ते सगळं बघायला. ती मापं घेऊन त्याप्रमाणे ते निसर्ग चित्र काढणार, जसं तसं डोंगर झाड उभं करणार वगैरे. तेव्हा ते म्हणले हे असं करतात आमचे गुरु. तुम्ही त्या किनाऱ्यावर ते स्टँड आणि हे ठेवायचं आणि इथून ते चित्र रंगवतात तिकडे. चट काहीतरी असलं पाहिजे. असं काही सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. तर तुमचे गुरूंची काय खासियत आहे सांगा. आमचे गुरु भूक लागली तर जेवढी लागली त्याप्रमाणे तेवढं जेवतात, जेवढी तहान लागली की तेवढं पाणी पितात, झोप आली की झोपतात, कामाची वेळ झाली की काम करतात. म्हणजे ह्यात तर काहीच नाही. मग आमचे गुरु नाहीत म्हणा समजा तुम्ही मोठे, तुमचे गुरु मोठे आहेत. म्हणजे हा पुन्हा लहान मोठेपणाचे प्रश्न येऊन आता तो त्याचा अहंकार घेऊन फिरणार.
ते काही गुरु काही ह्याच्यावर काय अवलंबून आहे. तो उलटा जो तहानेला पाणी पितो आणि जेवढी तहान लागली आहे तेवढंच पितो, त्यांनी जगाचा तोल सांभाळला जातो पाण्याचा. अन्न जेवढं पाहिजे तेवढंच ठेवतो, तेवढंच खातो, त्याच्याने तोल सांभाळला जातो सगळ्या जगातल्या अन्नाचा. हे सगळं आहे ना, म्हणजे तो खरं मूलभूत काम करतो आहे. आता दिसताना ते आता व्यवहारानं बघा, ह्याच्यासाठी गुरु कशासाठी पाहिजे? गुरु यासाठीच पाहिजे की कमी जेव, जेवढं गरज आहे तेवढं जेव, हे सांगण्यासाठी सुद्धा गुरु लागतो अलीकडे. डायटिशियन काय करतात म्हणून सांगा. मी फार खोलात जात नाही, होय की नाही. ते काय सांगतात शेवटी, आम्ही तिथं नंबर लावून बसून सगळं करून ते पैसे भरून अमुक करून मग ते आम्हाला लिहून जाणार, हे एवढं अशी भाजी अमुक तारखेला, हे अमुक तारखेला. तुम्ही घरात कळते की तेवढं मोठी माणसंसुद्धा घरात ते सांगू शकतात. खरं स्वतःला पण कळतं खरं म्हणजे. पण आता समजा हे मला आवडलं म्हणून मी जास्त खाल्लं आहे, ते डायटिशियन काय करणार त्याला? म्हणजे शेवटी ते माझ्या मनाचा प्रश्न आहे. तिथे खरं इतकं सोपं आहे. मग हे जे गुरु आहेत ते खरं सांगायचं तर साध्या भाषेमध्ये सहजतेनं राहतात. तहान लागली पाणी प्यायले, भूक लागली अन्न खाल्लं, झोपेची वेळ झाली झोपली, हे सगळं अगदी सरळ. कामाची वेळ झाली काम केलं, म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या सहजतेने करणार आहे ते खरे गुरु. मग आता त्यांच्या उपदेशाची वेळ आली तर उपदेश करतील, मौन बसायची वेळ आली तर मौन बसतील. म्हणजे जशी सहजता त्याच्यामध्ये आतून येईल, त्यात जे खरा आनंद आहे आणि त्यात जे उपदेश आहे तो न सांगता होणार आहे. म्हणून रमणांना कमीत कमी बोलून आयुष्यात एवढं गोष्टी बदलल्या. आजही मोठमोठी माणसं तिथे जाऊन जी बदलली ती एवढ्यावर बदलली की ते काही बोलले बरोबर ठेवून घेतलं, काहींच्याशी बरोबर दोन शब्द दुसऱ्याशी बोललेले त्याला लागू झाले वगैरे असले की तरी, पण अत्यंत कमी. म्हणजे ते 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 कसं साधू शकले, ते सहज आहेत. त्यांच्या दृष्टीने सहजपणे काही बोलावं असं वाटलं तर ते बोलले, नाही तर काही ठरले म्हणून बोलले, 2 तास बोलले, 5 तास बोलले, असं काही नाही, अमुक असं काही नाही. त्यांना ज्या वेळेला वाटलं की ह्याला सांगण्याची गरज आहे त्यावेळेला सांगितलं. पण ह्याला काही सांगण्याची गरज नाही, नुसता हा सहवासात राहून चित्तशुद्ध आहे, थेट म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर आहे त्याच्यामध्ये होऊ शकतं. मग तिथे कशाला आणखी केबल लावायची गरज आहे? काय गरज नाही. इथं बसलं आहे ते तिथं ट्रान्सफर होऊ शकतं त्याच्या चित्तात. मग ते चित्तातच ट्रान्सफर केलं आणि त्याच्यासाठी त्यांचे मार्ग होते. म्हणून त्यांचे डोळे हा सर्वात मोठा एक प्रचंड प्रभाव असलेली गोष्ट आहे. आजही ते जाऊन आज नुसते चित्रात जर बघितलं तरी असं वाटतं काय जगात करायची गरज नाही. एवढं ध्यान करावं डोळ्यांचं, एवढं ते त्या सगळ्यात साठवलेलं होतं. असे काही वैशिष्ट्य असू शकतात, ते त्यांचं आहे. आता त्यांचं तसं आहे म्हणून आपल्या डोळ्याचं घ्यायला आपल्याला ते यायला पाहिजे सगळं. त्याने 12-12 वर्ष ते विंचू चावले, हे चावले, काटे चावले, काय कोणी अन्न नाही दिलं, काही नाही, तशी त्या गोष्टी वेगळ्या आहेत. मग त्याच्याशी तुलना करून काही ठरवण्यात अर्थ नाही. म्हणून साधनंसुद्धा गुरुनी केली ती करायला जाऊ नये, गुरु सांगतील ती करायला जावं. हे जो फरक आहे तो लहान नाही आहे. आपण म्हणून महाराज म्हणले आम्ही वागतो तसं वागू नये, सांगतो तसं वागावं. कारण सांगताना तुमचा विचार करून, ठेवणीचा विचार करून, त्याला काय कुवत आहे, त्याची काय, त्याला कोणती नड आहे, त्यांना काही गोष्टी दूर करायच्या आहेत आणि काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, या दोन्हीसाठी सांगितलेलं असतं ते. मग ते सांगितलेलं ते करावं, पण ते तसं होत नाही ना. इतर ठिकाणी गेलं म्हणजे डोंगर चढायला सांगतं, मग जावा डोंगर चढा, म्हणजे तशा अर्थाने नाही आहे ते. त्यांना तुम्हाला नेमकी कोणती गरज आहे, मग पुढच्या परमार्थाच्या दृष्टीनं किंवा आनंदाच्या दृष्टीने याच्या आड काय येते तेवढं आड बाजू तेवढं बाजूला करा पडतात. आता करणं ह्या आपली जबाबदारी आहे, ते दाखवून दिलेलं आहे. असं डायग्नोज करणं एवढं काम आहे, औषध सांगणं काम आहे, पण घेणं आपलं काम आहे. हे जितकं सरळ आहे तितकं हे सरळ आहे. पण ही तुलना ते करून देत नाही. ते माझ्यासारखं त्यांचं पण हे आहे आणि त्यांना मात्र हे दिले, मला मात्र हे दिले. आणि औषधातलं सगळ्यांनाच कळतं अलीकडे, त्यामुळे काय प्रश्नच नाही. नसेल तर टाकायचं त्याच्यात हे औषध कुठलं की लगेच ते येतं. मग त्याचे साईड इफेक्ट मग अमकं तमकं सगळं तयार. ती डॉक्टरांच्याकडे पण नसते अनेकदा ते चेहरा बघूनच सांगतात त्याला काय झाले आणि याला काय द्यायला पाहिजे आणि काय देण्याची गरज नाही असं पण सांगतात. म्हणजे ते इतकं सोपं आहे खरं म्हणजे. पण ते आता असलं सोपं होऊन बसले. त्यामुळं ह्यांनी असं सांगितलं ते सुद्धा चेक करणारे लोक आहेत, त्याच्यात टाकून बघा आजार याच्यावर हे औषध दिले हे बरोबर नाही आहे म्हणून, ह्याच्यात काहीतरी वेगळं दिले. आता ते सगळं आपल्याला कळतं का, मग कशाला त्यात पडा. त्याने दिले ते घ्यावं, एकतर नाही घ्यायचं तर घेऊ नये. काय आपला आहे तो रोग तसाच ठेवा, काय त्याचं होईल ते बघत राहावं. ती आपली तयारी असेल तर परमेश्वर सगळ्यांनाच बरं करायला बसलेला आहे. त्यामुळे तिथं शेवटी अंतिम सत्ता आहेच. तर ते नाही, ती ह्याच्याशी तुलना करून त्यांना तसं केलं, मला मात्र असं केलं, तसं केलं. का आता नवरा बायको आलेत आणि म्हणून काय समजा त्याचा आजार आहे म्हणून ते आलेत, काय भूक लागत नाही, काय अमुक तमुक, काय ऑबिसिटी, काय कुठले प्रॉब्लेम असतील ते, म्हणून काय दोघांना सारखंच औषध दिलं पाहिजे असं काय का? काही नाही, त्यांना हे दिलं यांना हे दिलं, त्यांनी त्यांची कुवत, त्यांचं ठेवण, त्यांना लागणारी गरज हे बघून दिलं. पण तुलना आमच्याकडे, त्यांच्याकडे तुलना आहे ती त्याचं योग्य बघून त्याला योग्य देण्यात आहे.
आणि आमच्याकडची तुलना ही फक्त तुलना करून एकमेकांना नाव ठेवण्यात किंवा त्याच्यावर चर्चा करण्यात आहे. काय असायला त्यापेक्षा इथं जाऊ नये आणि गेलं तर मग घेऊन टाकावं काय असेल ते, जर आपल्याला त्याच्याशी काही तुलना करायची नसली तर तसं होत नाही. तुलना माणसाला सोडित नाही, त्याच्या गुरुपर्यंत तुलना करते, परमार्थाच्या मार्गापर्यंत करते, धर्मापर्यंत असंख्य गोष्टीची तुलना करते आणि शेवटी त्याचा नाश करते. अंतःशत्रू जो आपल्या हिताला आड येतो, जो आपली मार्ग रोधतो किंवा जो आपली प्रगती घडवीत नाही किंवा घडत असेल तर होऊ देत नाही, तो जो सगळा आहे तो. म्हणून हे अंतःशत्रू. आणि काय आहे, बाहेरचा शत्रू तुमच्या डोळ्यासमोर एखाद्याला शत्रूला गोळी लागली असली आणि तो विषय संपला असला तर तो संपला, तसं ते विषय संपतो. तसा अंतःशत्रूचा विषय संपत नाही. आज स्वच्छ आहे सगळं डोकं, बरोबर आहे, पण उद्या सकाळी त्याच्यात काय उगून आलं असेल सांगता येत नाही. म्हणून त्याला अंतःशत्रू म्हणाला. आणि त्याच्यामागं आपण हे नामाचं आणि प्रार्थनेचं हे शिकलं का तेच आहे चांगल्या अर्थाने, ते लावून द्यायचं त्याच्या मागे. काल सगळे शिकलेले, आज सकाळी आपल्याला काय करायचं आहे, काल काय शिकलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे, त्याप्रमाणे करायचं. जर गुरुनी एकदाच सांगितलं तरीसुद्धा मनुष्य मुक्त होण्यासारखं आहे, पण तो जे मध्ये परत पिकं काढतो ती काढायला त्यांना परत सगळा उद्योग करावा लागतो, म्हणून परत सांगावं लागतं. म्हणून समर्थाने सुद्धा पुन्हा त्यांना कल्पना आहे आपली सगळी, तर त्यामुळे त्यांनी सांगितलं केलेची करावे पुन्हा निरूपण, तरी बाणे खुणं काही एक. म्हणजे हे सगळं झाल्यावर सुद्धा केलेची करावे पुन्हा निरूपण, ऐकलेची ऐकावे, वाचलेची वाचावे. हे सगळं काय आहे, कशात का अभंग लिहिला, हे याच्यासाठी लिहिलं आहे की त्याला एकदा सांगून ते त्याच्याकडून होणार नाही, त्या दिवशी त्याला ते पटणार, सगळं त्याप्रमाणे करायचं ठरणार आणि दुसरे दिवशी उजाडला, दुसऱ्या दिवशी की तो काय त्याच्या चित्तात उगवून आला असेल कोणास ठाऊक. त्याबद्दल संदेह असेल, शंका असेल, विसरलं असेल, काही झालेलं असू शकेल, तर हे टाळावं यासाठी या अंतःशत्रूंची तरी आपल्याला त्यांच्या निमित्ताने हे आपल्याला सगळं हे कळतं आहे, तर ते आपल्याला लक्षात येऊ. आणि अकारण किंवा अशा ज्या तुलना आहेत ते आपल्याकडनं ते ज्ञान होऊ नयेत. व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा त्याच्यात नुकसान होतं माणसाचं, तुलनेने किती नुकसान होतं. हुशार असेल एखादा नसेल, एखाद्याला एखाद्या विषयात गती असेल एखाद्याला नसेल तर नसेल, एखाद्याला असेल तर असेल त्याने त्याचे हे वाढवावं आणि त्यात खोली जावं आणि त्याचा लाभ सर्वांना करून द्यावा. असं आहे ना, विहीर मनुष्य खणतो तर काही तो एकटा पाणी पितोय का, त्याच्यावर तरी खरं म्हणजे 4 लोकांना पाणी द्यावं त्याच्यावर, हा त्याचा मार्ग आहे. आणि असं प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तऱ्हेची विद्या, कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचं सामर्थ्य हे दिलेलंच. याच्याबद्दल खात्री बाळगा का, माझ्याकडे काहीच नाही, मग तुमच्याकडे काहीच नसेल तर भगवंत सगळंच देईल तुम्हाला. कारण काय, तुमच्याकडे काही नाही, तुम्हाला दिलंच पाहिजे. याच्याकडे काहीतरी आहे, त्याची काही फार काळजी करावी लागत नाही, कारण त्याच्याकडे काहीतरी आहे. त्याचा आता त्याने विस्तार केला, खोलीत गेला की त्याला भगवंत सापडेल. त्याच्याकडं काहीच नाही, मग त्याला सगळं दिलं पाहिजे. आता ती जबाबदारी भगवंताची आहे. त्यामुळे काहीच नाही, एक तर काहीच नाही असं नसतंच कधी. मनुष्य मात्र आहे म्हटल्यानंतर जसा भगवंत त्याच्यात आहे तसं भगवंतापर्यंत जाण्याची विद्या पण त्याच्यात आहे. आता ती फक्त ह्या अंधशत्रूंनी कुठे अडवून ही न वाट आपली एवढं बघावं. आणि ते कळायला आपल्याला संत संगतीत कळतं, हे सांगतायत. हे कोणीतरी हे चरित्र लिहिलं म्हणून आता जयंतीचा काळ आहे, चरित्र लिहिलं आपला हा जन्माच्या वेळचाच, हा शमवीला अंतःशत्रूशी हा जन्माच्या वेळेला मांडलेले जातक आहे, त्याच्यातला भाग आहे ना, आपली जी बोळ उभी आहे ती तिथं आहे. तर त्यामुळे हा आता जयंतीचं आहेच आहे. तर त्या काळात त्यांच्या संगतीनं किंवा संतांच्या संगतीनं हे साधतं, म्हणून ती मिळवायचा प्रयत्न करावा. शब्द संतांचे प्रेमळ, शब्द संतांचे प्रेमळ, सहज करीती मन निर्मळ. शब्द संतांचे प्रेमळ, सहज करीती मन निर्मळ. शब्द संतांचे प्रेमळ, सहज करीती मन निर्मळ. सहज करीती मन निर्मळ, सहज करीती मन निर्मळ. शब्द संतांचे प्रेमळ, सहज करीती मन निर्मळ. सहज करीती मन निर्मळ, सहज करीती मन निर्मळ. आशा तळमळ तृष्णा हरिती, आशा तळमळ तृष्णा हरिती.
ओढी आसक्तीच्या तुटती, ओढी आसक्तीच्या तुटती, आशा तळमळ तृष्णा हरिती, ओढी आसक्तीच्या तुटती, ओढी आसक्तीच्या तुटती, ओढी आसक्तीच्या तुटती, अंतर पालटती सहवासे, अंतर पालटती सहवासे, समाधान अनायासे, समाधान अनायासे, समाधान अनायासे, समाधान अनायासे, दीन विनवी पांडुरंगा, दीन विनवी पांडुरंगा, नित्य द्यावे संत संगा, नित्य द्यावे संत संगा, दीन विनवी पांडुरंगा, नित्य द्यावे संत संगा, नित्य द्यावे संत संगा, नित्य द्यावे संत संगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. जानकी जीवन स्मरण जय जय राम.